वडिलांकडून पैसे घेऊन तुम्ही थार घेतली आणि तुम्हाला काय वाटतं इन्कम टॅक्सची नोटीस येणार नाही? चला बघूया नक्की काय होईल. मित्रांनो, बऱ्याच प्रकारच्या इन्कम वरती आपल्याला इन्कम टॅक्स भरावा लागत नाही. त्याला आपण एक्झम्प्ट इन्कम म्हणतो. समजा जवळच्या नातेवाईकांकडनं जसे की आई, वडील, बहीण, भाऊ तुम्हाला यांच्याकडनं जर गिफ्ट म्हणून पैसे मिळाले किंवा पीपीएफचं व्याज मिळालं किंवा शेतीतून मिळणारं उत्पन्न असेल, यावर तुम्हाला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. मग अशा वेळी बरेच जण काय विचार करतात, अरे मला तर टॅक्सच भरायचं नाहीये, हे सगळं एक्झम्प्ट इन्कम आहे, मग मी ITR का भरू? ही चूक कधीच करू नका. कारण तुमचं जे काही एक्झम्प्ट इन्कम असेल ते जर तुम्ही ITR मध्ये दाखवलं तर भविष्यात जेव्हा तुम्ही एखादी मोठी गोष्ट घेता तेव्हा सरकार तुम्हाला काही विचारणार नाही. जसं मी मगाशी म्हटलं, तुम्ही थार घेतली तर सरकारला माहिती असेल की बाबा वडिलांकडनं पैसे मिळालेत आणि गाडी घेतली आहे. जर तुम्ही ITR भरला असेल तर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. पण जर ITR भरला नाही तर मात्र नोटीस येऊ शकते. माहिती देणं आमचं काम, बाकी निर्णय तुमचा. धन्यवाद.